वाशिम मंगरुळपीर हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। 1990 पासून 2004च्या निवडणुकांचा अपवाद वगळता सातत्याने मतदारसंघातून भाजपचे आमदार निवडून आले। त्यामुळे यंदाही भाजप हा मतदारसंघ राखणार का, सर्वांचं लक्ष लागले। पाहूयात आढावा घेणारा रिपोर्ट। वाशिम मंगरुळपीर मतदारसंघाची भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख आहे। विद्यमान आमदार लखन मलिक हे गेली 3 टर्म वाशिम मंगरुळपीरचं प्रतिनिधित्व करतायत, तर 2004चा अपवाद वगळता 1990 पासून सातत्याने या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडून येतो। त्यामुळे या मतदारसंघामधून भाजपकडून इच्छुक असणाऱ्यांची सर्वाधिक संख्या आहे। लखन मलिक विद्यमान आमदार, राहुल तुपसांडे भाजप शहराध्यक्ष, नागेश घोपे जिल्हा महामंत्री, धनंजय घुगे भाजप अभियंता सेन, श्याम खोडे मंगरुळपीरचे शहराध्यक्ष, पुरुषोत्तम राजगुरू माजी आमदार, शशिकांत पेंढारकर ठाकरेंची शिवसेना, राजा भैया पवार ठाकरेंची शिवसेना, सोनाली जोगदंड काँग्रेस। माझ्या पार्टीने माझ्यावर लय मोठा भरोसा केलेला आहे आणि आताही माझी पार्टी अगर मला आदेश देईल त्या पद्धतीने मी काम करणार आहो। अगर मला सांगितलं की तुम्हाला उभा राहायचं तर मी उभा राहील, त्यांना सांगितलं की तुम्हाला थांबा लागते मी थांबेल। कुठे ना कुठे शैक्षणिक दृष्टिकोनातून मी वाशिम मंगरुळपीर विधानसभेमध्ये चांगले प्रकल्प आणून या मतदारसंघाला कुठेतरी नवी दिशा देण्याचे काम नक्कीच येणाऱ्या कालामध्ये करेल। तर मला अशी खात्री आहे भारतीय जनता पार्टी मला यावेळेस इथे उमेदवारी देईल। 2004 पासून मी भारतीय जनता पार्टी इथे काम करतो आहे वाशिम शहरामध्ये। वरिष्ठांकडे मी इथून उमेदवारी माझी इच्छा आहे लढण्याची, अशी मागणी इच्छा मी व्यक्त बोलून दाखवली आहे। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही पाठीमागे राहून पक्षकार्य करू। वाशिममधून लोकसभेला भावना गवळींऐवजी हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उतरवण्यात आलं। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख यांनी बाजी मारली। संजय देशमुखांना वाशिम मंगरुळपीर विधानसभेतून मोठं लीड मिळाल्यानं महाविकास आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या। संजय देशमुख ठाकरेंची शिवसेना 1,13,849, राजश्री पाटील शिंदेंची शिवसेना 74,110 मत, संजय देशमुखांना 39,739 मतांचं लीड। मी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिली असल्यामुळे मला जिल्ह्यातील सर्व समस्यांची जाण आहे आणि मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असल्यामुळे निश्चितच महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाकडून मी तिकीट मागत आहे आणि पक्षाने जर मला उमेदवारी दिली तर मी निश्चितपणे निवडून येईल याची मला शाश्वती आहे। गेल्या वेळी वंचितकडून लढलेले डॉक्टर सिद्धार्थ देवळे हे महाविकास आघाडीकडून इच्छुक। नुकताच त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम विदर्भ अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे। लखन मलिक भाजप 66,169 मत, डॉक्टर सिद्धार्थ देवळे वंचित 52,464 मत, शशिकांत पेंढारकर अपक्ष 45,407 मत, रजनी राठोड काँग्रेस 30,716 मत। मी मागील 2019ची निवडणूक ही लढवली होती। आता पुन्हा मला ही निवडणूक जी येणारी 2024ची ही निवडणूक लढवायची आहे विधानसभेची। मी ही निवडणूक महाविकास आघाडीकडून लढण्याचं आणि तिकीट मिळवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे। विद्यमान आमदार लखन मलिक हे 1990 साली पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडून आले, तर 2004 मध्ये लखन मलिकांचं तिकीट कापण्यात आलं। त्यांनी बंडखोरी केली होती आणि त्यामुळे भाजपला पराभवाचं तोंड बघावं लागलं। त्यानंतर ते 2009 पासून सलग 3 वेळा विधानसभेत पोहोचले आणि त्यामुळे लखन मलिकांची उमेदवारी कापण्याची जोखीम भाजप घेईल का याची उत्सुकता आहे। देवानंद इंगोले, पुढारी न्यूज, वाशिम।